लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। घटनाबाह्य आणि बेकायदा इतक्या थेट बोचऱ्या शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्याकडून मवियाला फटकारण्यात आलंय। या निमित्तानं मवियाच्या राजकीय स्थैर्य, अस्तित्व आणि वाटचालीची चर्चा होणंही गरजेचं आहे, कारण एका पाठोपाठ एक न्यायालयाच्याकडून मिळणाऱ्या चपराकीच्या नंतर घटनाबाह्य पद्धतीनं राज्यात चाललेलं कामकाज आणि त्याची उदाहरणं ही वाढायला लागली आहेत। या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे आपण वळणार आहोत। आपल्या सोबत चर्चेला कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो। आपल्या सोबत प्रवक्ता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून उमेश पाटील, निरंजन डावखरे आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्याकडून, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कायदेतज्ञ या नात्यानं आपल्या सोबत आहेत, धनंजय शिंदे आपचे नेता प्रतिनिधी म्हणून आहेत, सुशील कुलकर्णी आणि जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक म्हणून आहेत। सुशील कुलकर्णी, पहिला प्रश्न आपल्यासाठी, राज्यामध्ये आत्ताच्या घडीला विधानसभेचा अध्यक्ष नाही, पोलीस महासंचालक नाही, मुख्य सचिव नाही, या तीनही पदांवर असलेली मंडळी ही हंगामी जबाबदाऱ्या निभावतात। दुसऱ्या बाजूला न्यायालयाच्याकडून वारंवार विद्यमान सरकारला चपराक मिळाली आहे। आता तर घटनाबाह्य आणि बेकायदा निर्णय आपण आपल्या राज्यात करताय असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। शिशुपालाचे 100 अपराध भरल्याच्या नंतर महाभारतात कारवाई झाली होती। आता कायदेशीर दृष्ट्या विद्यमान सरकारच्या चुका किती झाल्या आहेत? सुशील कुलकर्णी, कायदेशीर दृष्ट्या विद्यमान सरकारच्या चुकांचा विचार करायचा झाला तर या चुका विद्यमान सरकारच्या लोकांनीच केल्यात, हे पहिल्यांदा तुम्हाला मला महत्वाची गोष्ट सांगावी लागेल। पहिली म्हणजे कायदा वारंवार धाब्यावर बसवणे हा जो पहिला प्रकार याच्यामध्ये सुरू झाला ना, त्यातला पहिला आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा। म्हणजे मी आता जेव्हा ब्रेक होता तेव्हा तेच सांगत होतो की काही लोकांना गप्प केलं पाहिजे। जितेंद्र आव्हाडांचा म्हणजे एका मुलाला आपल्या बंगल्यावर नेऊन मारणे, विरोध केला म्हणून सोशल मीडियावर फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मारणे, त्यात आव्हाडांना अटक झाली। इथून ही सुरुवात आहे, म्हणजे पहिली जी दमनकारी प्रक्रिया आहे ना ती इथून सुरुवात आहे। आव्हाडांच्या नंतर आपण सातत्यानं बघतोय 3 वेळेला नवाब मलिकांना कोर्टाने सांगितलंय की बाबा नको बोलू, बाबा नको बोलू, बाबा नको बोलू। नवाब बाबा गप्प बसायला तयार नाहीत। अगदी शेवटी कोर्टाने सांगितलं की आता बोलाल तर जामीन रद्द करण्याचा अधिकार मी देईन। तेव्हा कुठे नवाब मलिकांनी थोडंफार त्या प्रकरणात बोलणं बंद केलंय। पण आता ही जी प्रतिक्रिया दिली आहे ना ती ही अशीच आहे, म्हणजे हा सरकारचा निर्णय नव्हे, सरकारचा निर्णय नव्हे, राज्याचा संसदीय कार्यमंत्री सभागृहात प्रस्ताव ठेवतो आणि निलंबन होतं। या निर्णयात सरकार असतंच, या निर्णयात सरकार यासाठी असतं की तालिका अध्यक्ष म्हणून काम करत असताना जी वागणूक तालिका अध्यक्षांना म्हणजे भास्कर जाधवांना मिळाली त्याची तक्रार, म्हणजे सभागृहात घडलेली घटना नव्हती ती, सभागृहाच्या बाहेरची होती। सभागृहाच्या बाहेरच्या घटनेत म्हणजे दालनामध्ये त्या घटनेची तक्रार सदस्य म्हणून जाधव करतात आणि अध्यक्ष म्हणून जाधवच त्यावर निर्णय देतात। ही कृती तुम्हाला कशी घटनेत बसवणारी कशी वाटते हा प्रश्न मला आहे। एक एक चुका मोजायच्या ठरल्या ना तर शपथ घेऊन जाणीवपूर्वक शपथभंग करणे असे प्रकार या सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेले आहेत। उदाहरणार्थ नितीन राऊत, जातीय विधानं करणं, रोकाची विधानं करणं, चुकीची विधानं करणं, ग्रीड फिल बाबत बोलणं, हे सगळं नितीन राऊतांनी केलेलं आहे। म्हणूनच या सरकारमधल्या आपण जे म्हणालो ना की तुम्ही अस्तित्व 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 म्हणताय, ते अस्तित्व या प्रकारातच त्यांना सतत धोकादायक वाटतंय आणि ते टिकवण्यासाठीच म्हणून जे काही करता येऊ शकेल हे सरकार टिकेल की नाही हे व्यक्त करायला मी ज्योतिषी नाही, पण हे सरकार नाही टिकलं तर आपलं काय या भयातूनच चुका करणारी जी मंडळी आहेत ना, म्हणजे मी सतत काहीतरी नवं केलं की मला इथे फार मोठं होता येईल, नाना पटोलेंना काहीतरी ग्रेट होता येईल, मुख्यमंत्री होता येईल। काँग्रेसमध्ये 4 मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक, राष्ट्रवादीत 2 मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक, शिवसेनेत तर काय म्हणजे आनंदच आहे, ते कोण होणार आहे ते पण माहिती आहे लोकांना सगळ्या। या सगळ्यामध्ये आपल्या अस्तित्वाला टिकवून ठेवण्यासाठी आपण पक्षाच्या किती जवळचे होते दाखवण्यासाठी किंवा नेत्याचे किती चाहते होते दाखवण्यासाठी सगळ्याच कृती या बेकायदेशीर होत आलेल्या आहेत। म्हणजे अगदी गृह सचिवांनी पत्र देणं, प्रवास करण्यासाठी पत्र देणं, माझे फॅमिली मेंबर्स म्हणून राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकाराला अटक करणं, अर्णव गोस्वामी सारख्या पत्रकाराला अटक करणं, बोललं की तुम्ही गुन्हा दाखल करणार, अटक करून टाकणार, बातमी केली की अटक करणार, अहो असे
टोकाच्या आणि टोकदार टीका कितीतरी वेळेला यांच्याच सरकारमध्ये जे फक्त राष्ट्रवादीचं असतं, म्हणजे फक्त काँग्रेसचं असताना, शरद पवारांचं असताना अशा टीका झालेल्या आहेत. तिथे कधीही अशा स्वरूपाची कृती झालेली नाहीये. बिलकुल. काय झालंय, खूप जणांची खिचडी झाली आहे, खूप जणांची खिचडी झाली आहे. आणि त्या खिचडीमध्ये उगाच आपल्यावर काय काय येतं की, कारण ओरबाडणारे खूप झालेत, खाणारी खूप झालेत, चटाक शक्कर आणि ते सौड अशी एक म्हण आहे आपल्याकडं, तसा तो प्रकार आहे तो. त्यामुळं आपली खाबुगिरी किंवा आपल्या चुका त्या जास्तीत जास्त ठळकपणे समोर यायला नकोत आणि जो आणतोय त्याचा आवाज बंद करायला पाहिजे. यासाठीचा हा सगळा उद्योग चाललाय आणि त्यामुळे ठीक त्या आहे. चुका होत आहेत. 100 अपराध भरलेले आहेत. आता फक्त लाभाची पदं जायला नकोत म्हणून हे सरकार टिकून आहे आणि त्याच एका कारणावर ते टिकून राहील. ठीक आहे. सुशील कुलकर्णी, आपण सविस्तर विवेचन केलं, त्यात स्पष्टपणे विविध मंत्र्यांची नावं घेतलीत, पण सकाळी 10 वाजता बोलणाऱ्या एका सद्गृहस्थांना आपण विसरलात. ते मंत्री नाहीत म्हणून कदाचित सोडून दिलेलं दिसतंय. असो, मुद्द्यावर येऊयात पटकन. स्वाभाविकरित्या प्रश्नाचं उत्तर आता उमेश पाटलांना द्यायचंय. उमेश पाटील, सुशील कुलकर्णींनी एका सविस्तर विवेचनामध्ये सांगितलं की सरकारचं चुकतंय कुठं. घटनात्मक दृष्ट्या होणाऱ्या गंभीर चुका वाढत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. आपल्याला याची काळजी घ्यायला हवी. याच्यासाठी आपल्याला, म्हणजे मी स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या बद्दल बोलतोय, राष्ट्रवादीला याची काळजी जास्त असायला हवी, कारण हे सगळं सरकार हे तुमच्या डोल्याऱ्यावर उभं आहे. नाही, सुशील कुलकर्णींचं मी ऐकलं सगळं. त्यांना महाराष्ट्रामध्ये जे काही उणेवा दिसत आहेत, सरकारमध्ये जे काही घटनात्मक दृष्ट्या काही चुकीचं चाललंय असं त्यांना वाटतंय, त्या संदर्भानं ते बोलले. त्यांची मी अनेक यापूर्वी देखील व्हिडिओवर क्लिप पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अप्रोच आणि विचार पद्धती आणि त्यांची सर्व पार्श्वभूमी त्या बाबतीतली मला माहिती आहे. त्यामुळे मला त्याच्यातलं काही फारसं आश्चर्य वाटत नाही. ठीक. उत्तर प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं घटनेला अभिप्रेत असलेला कारभार हाथरस पासून आणि कर्नाटकाच्या मंत्र्याचं व्हिडिओ क्लिप जी बाहेर आली होती त्यातून आपल्याला दिसलेला आहे. त्यामध्ये सरकारने कमीत कमी, म्हणजे कुठलंही सरकार जे आहे ते 100% बरोबर घटनात्मक पद्धतीनं काम करणं सर्वांना अपेक्षित असलं तरी सुद्धा त्यामध्ये काही चुका होणं स्वाभाविक असतं. ते भारतीय जनता पार्टीचं सरकार असो किंवा काँग्रेसचं असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचा असो, त्याकरताच आपल्याकडे न्यायपालिका आहे, त्याकरता इतर यंत्रणा आहेत, जे असं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करण्याकरताची व्यवस्था आहे. आपल्या म्हणण्याचा रोग असा आहे की शिशुपालाचे 100 अपराध, यातून गर्भितार्थ असा आहे की आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची किंवा सरकार बरखास्त करण्याची वेळ आली आहे का काय, अशा पद्धतीचा तुम्हाला या सगळ्याच्या आडून प्रश्न विचारायचा आहे. आमचं या केंद्र सरकारला सुद्धा आवाहन आहे की या मुद्द्यावर किंवा अशा ज्या काही तुम्हाला वाटतं ना 100 अपराध भरले, तर तुम्ही सरकार बरखास्त करून दाखवा. निवडणुकीला सामोरं जाऊया आपण, मग त्यावेळेला निवडणुकीमध्ये कळेल आपल्याला नेमकं जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते. त्यामुळं पहिल्या दिवसापासून या सरकारला सातत्यानं अडचणी निर्माण करून हे सरकार कसं जाईल याच्या करताचं कटकारस्थान होतंय. 12 आमदारांच्या बाबतीमध्ये जे काही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तो विधिमंडळातल्या बरखास्तीच्या बाबतीत दिला, परंतु राज्यपालांनी जे घटनात्मक दृष्ट्या जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्या बाबतीमध्ये मात्र कोर्ट बोलायला तयार नाही. हे देखील देश पाहतोय, हे देखील राज्यातली जनता पाहते. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यावरचाही तपशील आपल्याला मांडता येईल. उमेशजी, वेळेची मर्यादा आहे म्हणूनच मध्ये थांबवलं आपल्याला. पटकन जयंत माइंडकर, आपल्याला 1 मिनिटाचा वेळ देतो. एक अत्यंत महत्वाची घटना आता घडली, ती तुमच्या अत्यंत चाणाक्ष नजरेला लक्षात आलेली असेल. काल परवापर्यंत आपलं सरकार स्थिर आहे असा दावा करणारे राष्ट्रवादीचे नेते असोत, शिवसेनेचे नेते असोत, काँग्रेसचे नेते असोत, यांच्यातल्या भूमिकेत आजच्या घटनाक्रमानंतर एक बदल आलाय. ते म्हणतात की सरकार बरखास्त करा, निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. जयंतराव, हा बदल का घडला असावा? नाही, हे एक प्रकारे एवढाच करता घडतंय की त्यांना याची खात्री आहे की आपण 3 पक्ष एकत्र राहू आणि 3 पक्षांची सध्याची टोटल 172 होते आहे, त्याच्यामुळे आपणच सत्तेवर येऊ याची त्यांना खात्री आहे. आणि तुम्ही जर का एवढंच, म्हणजे आता मी तो शब्द वेगळ्या प्रकारे घ्या, तुम्ही जर का एवढं गळ्यापर्यंत आणलेलं आहात सर्वच माध्यमांनी, समजा आमच्या चुका, आता म्हणजे इव्हन उमेश पाटीलांनी हे सुद्धा सांगितलं की एवढं सगळं करताना चुका होतात, चुका होऊ शकतात, पण चुका इतक्या मोठ्या असाव्यात हे कधीही मान्य होऊ शकत नाही. 12 जणांचं सस्पेन्शन हे कधी मान्य होऊ शकत नाही. लखीमपूर मला मान्य होऊ शकत नाही. मला राज्यपालांनी 12 जणांच्या नियुक्त्या रोखणं हे सुद्धा मान्य होऊ शकत नाही. या 3ही गोष्टी लोकशाही विरोधी आहेत. याच्यातला एक तपशील द्यायला हवा जयंत माइंडकर, आवर्जून द्यायला हवा चर्चेमध्ये, कारण या 12च्या विरोधात ते 12 असं सांगितलं जातं.
प्रत्यक्षात पडद्यामागे काय घडलंय याची चर्चा काही ठराविक जण करत नाहीत. वस्तुस्थिती यातली अशी आहे की 12 आमदारांच्या यादीत एक नाव प्रस्तावित राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीत रजनी पाटलांचं होतं. रजनी पाटलांना काँग्रेसनी त्या यादीतून काढून राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे जुना प्रस्ताव आता राहिलेला नाही. नवा प्रस्ताव पाठवा, पुन्हा चर्चेला सुरुवात करा, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पण आपण जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने पटकन निरंजन डावखरेंना बोलतं करणं गरजेचं आहे. निरंजन डावखरे, सरकार निवडणुकांच्या तयारीला लागलंय का आणि सरकार प्रसंगी निवडणुकांना सामोरं जाण्याच्यासाठी तुम्हाला आव्हान देताना दिसतंय का? जर समजा निवडणुका झाल्या तर चित्र काय असेल? मुळात आपण मध्यंतरी ज्यावेळेस उद्धवजींचं भाषण ऑनलाईन त्यांच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झालं, त्यावेळेस ऐन कोविडचं ज्यावेळेस पीक होत होतं त्यावेळेस सगळ्यांना आपण सांगत होतो की बाबा कार्यक्रम नका करू. त्यावेळेस ते सांगत होतं की इलेक्शनच्या तयारीला लागा, इलेक्शन मोडमध्ये जा. मुळातच ते इलेक्शन मोडमध्ये जायचा जरी प्रयत्न करत असतील तरी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भारतीय जनता पार्टी आलेली आहे. आणि आम्ही तो म्हणतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुका लावा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका. आज 2-2 वर्ष तुम्ही या मोठमोठ्या महानगरपालिकांचे इलेक्शन थांबवून ठेवले. तुम्हालाच भीती आहे निवडणुकांची, तुम्हाला भीती आहे की निकाल तुमच्या विरोधात लागेल. आम्ही तर निवडणुकीला पूर्णपणे तयार आहोत. असेल तुमच्या हिंमत तर लावा निवडणुका. पटकन निवडणुकीला कोणीही घाबरत नाही निरंजनजी. आपण यापूर्वी निवडणुका वेगवेगळ्या हाताळलेल्या आहेत आणि सर्वात जास्त निवडणुका जिंकण्याचा अनुभव देखील आम्हालाच आहे. कल्याण डोंबिवली का थांबवून ठेवले, नवी मुंबई का थांबवले? एक कल्याण डोंबिवली नवी मुंबईचा विषय नाहीये. बोलतो मी या बाबतीमध्ये राज्य सरकारने थांबवले. निवडणूक थांबवण्याचा किंवा घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. आपण विधिमंडळामध्ये आज त्या ठिकाणी सदस्य राज्य निवडणूक निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. आता या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य निवडणूक आयोगानेच निर्णय घेतला. मग तुम्हाला महानगरपालिकेचं काय नाही परिस्थितीमध्ये अहो मग ते राज्य निवडणूक आयोगाला विचारलं पाहिजे ना. राज्य सरकारचा रोल असतो का निवडणुका कधी घ्यायच्या, कधी कार्यक्रम पत्रिका ठरवायचा? आपण मी तरी तुम्ही तुमची आहे ना तयारी म्हणताय. अहो राज्य सरकारने यापूर्वी आता फक्त ओबीसीच्या बाबतीमध्ये ओबीसीचं आरक्षण असल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत एवढ्याच बाबतीमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप केलेला आहे. इतर कुठल्याही बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या उमेशजी निरंजन डावखरे यांच्याकडून कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1.5 वर्षापासून थकलेल्या निवडणुकांच्या बाबतीतला प्रश्न होता. पंढरपूरची निवडणूक होऊ शकते पण कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका का होऊ शकत नाहीत असा त्यांचा विचारण्याचा रोग दिसतोय. तोच प्रश्न पडला की विधिमंडळामधले सभागृहातील सदस्य माझे मित्र आहेत, त्या माझ्या बरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेला अभ्यास आहेत तसे. ते प्रश्न असा आहे की या बाबतीतला निर्णय जो आहे तो जसा पंढरपूरच्या निवडणुकीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा असतो तसं राज्यातल्या निवडणुकांचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाचा असतो. राज्याचे निवडणूक आयुक्त किंवा जे आपण प्रमुख म्हणूया ते संविधानिक घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांना राज्य सरकारला फार तर म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, निर्णय घ्यायचा सर्व अधिकार जो आहे तो त्यांचाच आहे. पण त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे, निरंजन डावखरेंचं आणखीन एक म्हणणं आहे की नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलाय. तुम्हाला यानंतरही निवडणुका घेण्याच्या संदर्भातली मानसिकता आणि तयारी दिसते स्वतःच्या बाबतीतली? भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये देशात मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभाच्याही निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळवताना दिसतोय. एक प्रश्न असा आहे की जरी त्यांचं यश जे आहे ते आज 1 नंबरला आले असले तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिघं एकत्र असताना सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने आम्हीच जास्त सक्षम आहोत. त्यांना शुभेच्छा आहेत, ते कायम विरोधी पक्षात राहतील. निरंजन डावखरे पटकन 30 सेकंदात उत्तर. नाही, आम्ही ज्यावेळेस आपण विधानसभेच्या निवडणुकांबद्दल बोलतोय त्यावेळेस तुमची आघाडी कितपत टिकेल हा एक प्रश्न आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या शुभेच्छा आम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी निश्चितपणे घेऊ आणि आम्ही येऊन तेही दाखवू. कारण आज ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी सरकारचं अहंकारी काम चालू आहे, ते युनिव्हर्सिटीच्या बिल संदर्भातला असेल, एसटीच्या कर्मचाऱ्यांसंदर्भातला असेल, या 12 आमदारांच्या निलंबनासंदर्भातला असेल, निश्चितपणे लोक यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पटकन पुढचा प्रश्न हा धनंजय शिंदे यांना विचारायचा आहे. धनंजय शिंदे, प्राप्त स्थितीमध्ये चुका करणारं सरकार हे निवडणुकीच्या तयारीला लागताना दिसतंय, आपली प्रतिक्रिया?
हो, सरकार चुका करताय, पण सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव या निमित्ताने आपल्याला दिसून येतोय आणि त्यांची ताळमेळ नाहीये आणि त्याच्यामुळे हे सगळे असे, म्हणजे म्हण आहे की भीत्याच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस, त्याप्रमाणे त्यांना वाटतंय की आपलं सरकार कोसळेल, आपले आमदार पळून जातील आणि ह्या भीतीपायी त्यांच्यातला समन्वय पण खूपच कमी झालेला दिसतो ह्या घटनेच्या निमित्ताने. आणि मग भित्रट माणसं किंवा व्यक्ती किंवा संस्था ज्या पद्धतीने विचार न करता निर्णय घेतात, असं एक छानपैकी म्हणजे गमतीशीर चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायला दिसतंय आणि त्याच्यामुळे राज्यातल्या जनतेचं खूप मोठं नुकसान होतंय आणि महत्वाचे प्रश्न सुटत नाहीयेत योग्य मार्गाने. म्हणजे कालच जसा निर्णय घेण्यात आला की वाईन जी आहे ती दुकानातनं विकली जाणार आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न किती दिवसांपासून खोळंबून राहिलेला आहे, त्याबद्दल संवेदनशीलता दाखवली जात नाहीये सरकारकडनं. बिलकुल, याच्यावर पटकन आपण उमेश पाटलांना बोलतं करूयात. उमेश पाटील, राज्य सरकार विविध संवेदनशील मुद्द्यांच्याकडे लक्षच देताना दिसत नाही. एसटी कामगारांचा मुद्दा त्यातला अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला अनेक एसटी कर्मचारी हे आजही संपाच्या किंवा त्यांच्या भाषेमध्ये दुखवट्याच्या भूमिकेत आहेत, कामावर आलेले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सह अनेक लोकांनी त्यामध्ये प्रयत्न केले आणि त्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या बाबतीमध्ये म्हणजे आतापर्यंत ऐतिहासिक सर्वात जास्त पगारवाढ देण्याच्या बाबतीतला निर्णय देखील करण्यात आला. महामंडळ का एकमेव महामंडळ महाराष्ट्रामध्ये नाही. जर उद्या त्यांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं झालं तर अशी महामंडळाचे इतर महामंडळाचे कर्मचारी लाखापेक्षा जास्त आहेत आणि ते राज्य सरकारच्या किंवा कुठल्याही सरकारला ते परवडणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा देखील हा प्रश्न आला होता. त्यावेळेला अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुनगंटीवार असतील या दोघांनी सांगितलं होतं की एसटी महामंडळाचं विलिनीकरण शासनामध्ये होऊ शकत नाही. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एकदा धनंजय शिंदे आणि आपल्यासोबत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते दोघेही बोलतील. शिंदेजी 30 सेकंद आहेत. आमचा विलिनीकरणाला पाठिंबा आहे. सरकारला सरकार चालवता येत नाहीये याच्याबद्दल सरकारने बोललं पाहिजे आणि जर एवढे तज्ञ माणसं जर सरकारमध्ये असतील तर एवढे गंभीर प्रश्न म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असलेल्या एसटीच्या विलिनीकरणाबाबत का नाही घेऊ शकत. आणि सरकारकडे प्रचंड पैसा आहे हे म्हणजे अशा पद्धतीने का मान्य करत नाहीयेत. बिलकुल, एवढंच नाही धनंजय शिंदे, आणखीन एक मुद्दा आहे जो आपल्या लक्षात आलाच असेल की अहो अनेक अशी महामंडळं आहेत ज्यांनी कुठलीही मागणी न करता त्यांचं विलिनीकरण झालं, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि त्या विलिनीकरणाच्या बाबतीत चकार शब्द निघताना दिसत नाही. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते संपकरी नव्हे तर त्यांच्या भाषेत दुखवटा व्यक्त करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे वकील आहेत अधिकृतरित्या. सदावर्तेजी, आत्ताच्या घडीला सरकारला अनेक कळीच्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायचेच नाहीयेत असं दिसतंय. 82 कष्टकरी एसटी महामंडळातले मृत्यू पावलेत, त्याचं शरद पवारांना काही पडलेलं नाही. शरद पवारांना विलिनीकरण का होऊ द्यायचं नाही हे अगदी 5 शब्दात सांगतो. एसटी महामंडळाची बँक आहे, त्यासोबत त्यांची मान्यता गेलेली युनियन आहे. आता त्याच्यामध्ये 200 रुपयाप्रमाणे जे आहे त्यांच्या युनियनला 70-75 हजार लोकांचे पैसे, मोठा रेव्हेन्यू, बँकेवर वर्चस्व, त्याच्यामध्ये कष्टकऱ्यांना 14% तर स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना 5%. हा धंदा बंद होईल. हे खाजगी बसे शिवशाहीच्या नावावर आणलेल्या तो धंदा बंद होईल. हा एकमेव कारण आहे की शरद पवार ह्या एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या 82 लाश पडल्याच्या नंतर 82 कुंकू विधवा झाल्याच्या नंतर सुद्धा होऊ देत नाहीत. परंतु मला आपल्या चर्चेच्या माध्यमातून फक्त 30 सेकंदात एक भूमिका मांडायची आहे की सरकारला भीती का वाटते तर सरकारला ईडी सीबीआय मुळे भीती वाटते. सरकारचं एकाचं पायतन एकाच्या पायात जरी तिघांचं नसलं तरी ईडी सीबीआय मुळे छगन भुजबळांसारखं लॉंग टर्म जेलमध्ये राहावं लागेल याच्यासाठी एकमेकाला सांभाळून घेतात. आणि संजीव बाबा जे आता मी तर म्हणेल संपादक पत्रकार मी त्याला मानत नाही, पॉलिटिकल जे संजय राऊत आहेत त्यांनी तर आज म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाला मृत्यूपंथाला म्हणे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर मला त्यांचं हे बेगडं देशप्रेम कळत नाही आणि कुठून पत्रकारिता शिकली होती हेही मला कळत नाही. हा सदावर्तेजी एक पटकन पुढचा मुद्दा आपल्यासाठी, त्यानंतर आपल्या दोन्ही मुद्द्यांवर उमेश पाटलांना बोलतं करायचंय. वेळेची मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे. ज्या पद्धतीनं न्यायालयीन चपराक वारंवार या सरकारला मिळते त्या स्थितीमध्ये
या सरकारनं तात्काळ स्वतःच्या वागण्यात काय सुधारणा केली पाहिजे, कायदेशीर दृष्ट्या आपण सांगणं आहे? सरकार म्हणून वर्तन केलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये मायबाप सरकार वेलफेअर स्टेट म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्वतःचे धंदे, स्वतःचे व्यक्तिगत स्वार्थ आणि इतरांना कोणी बोललं, जसं एक मगाशी प्रवक्ते बोलले, जे लोकशाहीमध्ये जे बोललं त्याला टार्गेट, म्हणजे एखाद्या सिने क्षेत्रातल्या जर मान्यवर नटी बोलल्या तर ते टार्गेट, पत्रकार बोलले तर टार्गेट, म्हणजे कुणालाच स्पेस वाव नाही. हम करे सो कायदा ही भूमिका थांबवणं, डेमोक्रेसीला वाचवणं आवश्यक आहे. आणि मग ते संजय राऊत असोत की परिवहन मंत्री अनिल परबांना, तर मी तर म्हणतो मुख्यमंत्री उद्धवनी आज परिवहन मंत्री अनिल परबांनंतर धक्का लागल्याच्या नंतर जर खरोखर त्यांना लोकशाही मान्य असेल तर भाताची परीक्षा शितावून असते, अनिल परबांची गच्छंती करावी आणि महाराष्ट्राला एक होप द्यावी, तरच म्हणजे मातोश्री काय नाव त्यांच्या बंगल्याचं, त्यांची एक म्हणजे काय म्हणतात स्टेटस, एक प्रतिष्ठा राहील. अन्यथा हा सगळा कायद्याचा बोजवार करून टाकला असं मी म्हणेन. ठीक आहे उमेश पाटील, आपल्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा कोण व्यक्त करताय म्हणून त्याकडे पाहायचं का नाही हे पाहण्यापेक्षा त्यातला भाव लक्षात घेणं गरजेचं आहे. सरकार मायबाप असलं पाहिजे, वेलफेअर स्टेटची रचना अपेक्षित आहे, तशी मिळणार आहे का? सरकार मायबापच असतं आणि त्या सरकारला सरकारच्या सर्व ज्या असेट्स आहेत आणि सर्व मर्यादा आहेत आणि सरकारला त्या दृष्टिकोनातून विचार करूनच काम करावं लागतं. सरकार फक्त एका घटकासाठी काम करू शकत नाही. जसं एसटी कामगारांचा प्रश्न महत्वाचा आहे, तसं त्याच्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विषय सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे सरकारला त्या कर्मचाऱ्यांचा अनिल देशमुख जेलमध्ये गेले तेही कारण नाही, 82 लोक एसटी महामंडळातले मेले तेही कारण नाही. सदावर्ते साहेबांना टीव्हीवर बसवण्याची गरज नाही. सरकार मायबाप सरकारचं वर्तन कुठे? एमपीएससीचे विद्यार्थी आत्महत्या करतात तेही कारण नाही. एका समाजाचे एमपीएससी वर मेंबर पाठवले जातात तेही कारण नाही. एक मिनिट वेळेची मर्यादा आहे. सदावर्तेजी उमेश पाटलांचं उत्तर पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यांना काय माईक स्पीकर द्यायची गरज नाही. असेच बोलले तरी ऐकायला येईल ना घरी बसून. आम्हाला टीव्हीची पण गरज नाही. मुद्दा असा आहे की मुद्द्यावर बोला, ठीक आहे. एवढं जोरदार ओरडून बोलायची काय आवश्यकता नाही. ऐकतोय आम्ही तुमचं, समजते तुमचं म्हणणं, तुमच्या भावनाही कळतायत. मुद्दा एवढाच आहे की सरकारला सर्व घटकांचा विचार करावा लागतो आणि हे राज्य सरकार करतंय आणि राज्य सरकार करत राहील. हे वेलफेअर स्टेटच आहे, ते कायद्यानं घटनेनं चालणार आहे. जर काही घटनात्मक दृष्ट्या सरकारकडनं चुका झाल्या तर त्याला न्यायपालिका आहे, न्यायपालिकेकडूनही आपल्याला विश्वास नाही मिळाला तर वरची न्यायपालिका आहे. त्यामुळे ही सगळी आपली घटनात्मक व्यवस्था जी आहे ती बॅलन्स करणारी घटनात्मक व्यवस्था आहे. त्यामुळं त्या फार काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार योग्य पद्धतीनं काम करते, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. ठीक आहे. आणि ते पद्धतीचं कामकाज आमचं यापुढे उमेश पाटील आपण दावा करताय की मवियाचं सरकार हे अद्याप तरी वेलफेअर स्टेट मायबाप सरकार म्हणून काम करते. शुभेच्छा आहेत तुम्हाला. भविष्यात कुठल्याही प्रकारे न्यायालयाच्या कडून कुठलीही चपराक न मिळो, सरकारच्या कामकाजाकडे आमचं बारीक लक्ष आहे. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.